इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर कॅम्प नंबर 4 चारंगबाबानगर मधील 5000 लिटरची टाकी ही आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्राद्वारे बदलण्यात आली होती। तेव्हा जुनी झालेली टाकी ही पालिकेने ताब्यात घेतली पाहिजे होती, मात्र पालिकेने ती टाकी ही ताब्यात घेतली नाही। तसेच ठेकेदाराने देखील ही टाकी पालिकेत जमा न करता ठेकेदाराने मराठा विभागातील जिजामात उद्यान समोरील भंगारवाल्याजवळ काही मुलांना वेगळाच पाठविले। तसेच ठेकेदारांसोबत मिळून पालिका अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार सुरू केला असल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे। ही टाकी स्वर्गीय सुभाष मनसुलकरांनी चारंगबाबा नगर मध्ये त्यांचा बर्थडे होता त्या टायमाला ही टाकी लावण्यात आली होती। पण जेव्हा ही टाकी आम्ही लोकांनी चेंज करायला लागले, मान्य आमदार श्री गणपत गायकवाड यांच्या पत्राच्या द्वारे चारंगबाबा नगरची 5000 लिटरची टाकी ही लावण्यात आली आणि त्यांच्याकडे जुने वर्क ऑर्डर पण होते त्यांच्या म्हणण्यानुसार। पण जो आमदार साहेबांच्या बोलण्याने, आमदार साहेबांच्या लेटरने ही टाकी लावण्यात आली आणि आता ही टाकी महापालिकेच्या नवीन टाकी त्या ठिकाणी लावली आणि जुनी टाकी महापालिकेने आपल्या ताब्यात घ्यायला हवी होती, पण त्या महापालिकेने आपल्या ताब्यात घेतली नाही। आणि विषय दुसरा पण त्याच्यामध्ये मी ऍड करतो, स्टेशन पासून घेऊन तर जिजामाता चौकापर्यंत आणि जिजामाता चौकापासून घेऊन तर जंगल हॉटेल पर्यंत जे पाईप तुटलेले सडलेले ते सगळे पाईप काढण्यात आले आणि त्याच्या ठिकाणी नवीन पाईप टाकण्यात आले। जो कॉन्ट्रॅक्टर तो पाईपाचं काम करत होता स्टेशन पासून जिजामातापासून जंगल हॉटेल, त्याच कॉन्ट्रॅक्टरला हे काम देण्यात आलं होतं आणि त्याच कॉन्ट्रॅक्टरनी त्यांचेच माणसं येऊन हा टाकी आज या भंगारवाल्याला विकत होते। याचा अर्थ हा सगळा पाईप जो स्टेशन पासून घेऊन जिजामातापर्यंत घेऊन जंगल हॉटेल पर्यंत जो नवीन पाईप टाकण्यात आला त्याचे टेंडर झाले, लाखो रुपये त्याच्यात वाया गेले आणि त्याचा जो भंगार होता तो भंगार कुठं ना कुठं तो विकण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आमची संशय आयुक्तांवरती पण जातं, लेंगरेकर साहेबांवरती पण जातं आणि गुडगे साहेबांवरती पण जातं। कारण की ह्या लोकांना हे माहीत असून हे कॉन्ट्रॅक्टर न सांगता हे पाईप विकतात, टाक्या विकतात। ह्याचा अजून कितीतरी महापालिकेचा जो भंगारमध्ये वस्तू निघते, कम्प्युटर निघते, भंगारमध्ये कम्प्युटर निघतात, त्यांचे अजून साहित्य काय काय निघतात, ते हे लोक स्क्रॅप जो आहे तो महापालिका मिळून विकत असेल आणि तो पैसा ठेकेदारांकडे घेत असेल। आमचा सरळ त्यांच्यावरती आरोप आहे। आणि दुसरी गोष्ट हे तर आम्ही डोळ्यांनी बघितलंय की महापालिकेचा वस्तू ठेकेदार कसा विकतोय, ह्याच्यावरनं समजून येतं की अजून किती मोठा भ्रष्टाचार महापालिकेमध्ये होत असेल। आणि माझी याच्यावर इन्क्वायरी लावायची आहे की हे जे जंगल हॉटेल आपला स्टेशन पासून जिजामातापासून जंगल हॉटेल जे पाईप निघली ते कोणाला विकण्यात आली, त्याचा टेंडर निघलेला, त्याचा तुम्ही लोकांनी ही निविदा काढलेली, या त्याचा पत्रामध्ये कुठेतरी उल्लेख केलेला, कसं काय करून ते पाईप विकण्यात आली त्याचा पहिले खुलासा करावा। नाही तर ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई करणार नाही केली तर आम्ही बीजेपी 4 नंबर मंडलचे माजी मंडल अध्यक्ष निलेश बोबडे, भावेश टोल, स्नेहल राणे, आम्ही पूर्ण बीजेपीची टीम आम्ही महापालिकेच्या समोर उपोषणाला बसणार।